आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। महायुतीमधील मंत्र्यांचं खाते वाटप उद्यापर्यंत होईल अशी माहिती आहे। तर यामध्ये मंत्री उदय सामंत यांची माध्यमांना प्रतिक्रिया। मलाई कुणाला मिळणार यावरून खाते वाटप रखडलं। मंत्रिमंडळ विस्तार होऊन सुद्धा खाते वाटप रखडल्यामुळे नाना पटोलेंची टीका। विधान भवन परिसरामध्ये ठाकरे आणि दरेकरांमध्ये मिश्किल संवाद। मी बोलू का? ठाकरेंची दरेकरांना विचारणा तर नको मी पाया पडतो, दरेकरांचं मिश्किल उत्तर। अजित पवार उद्या विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार। थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे दादा नागपुरात आराम करत होते। अजित पवार दिल्लीला गेल्याच्या बातम्या चुकीच्या, तटकरेंची माहिती। एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेमध्ये रखडलं। विधेयकाच्या बाजूने 269 मतं तर विधेयकाच्या विरोधात 198 मतं। लोकसभेत 2/3 बहुमत मिळवण्यात एनडीए सरकारला अपयश। लोकसभेत एक देश एक निवडणूक विधेयकाला इंडिया आघाडीचा विरोध। भाजपचे लोक हुकुमशाही आणण्यासाठी नवीन मार्ग शोधतायत, समाजवादी पार्टीचा आरोप। एक देश एक निवडणूक होता कामा नये। मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक हवी। आपण कुणाला मत देतो हे समजायला हवं, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। बीड परभणीतील घटनेवरून विरोधकांच्या सरकारविरोधात घोषणा तर पायऱ्यांवर विरोधक आक्रमक। परभणी बीडच्या मुद्द्यांवरून आता विरोधकांचा विधानसभेतनं सभात्याग। आमदार वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट तर मतदारसंघातील कामानिमित्त भेट घेतल्याची माहिती।